प्रभाग क्रमांक 10 म्हणजेच बावधन आणि कोथरूड डेपो आता विकासाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. कारण इथून निवडणूक लढवणारे कुशल नेतृत्व कुणाल वेडे पाटील नागरिकांच्या प्रश्नांकडे केवळ ऐकून न घेता त्यावर ठोस पावले उचलताना आपल्या सर्वांना दिसून येत आहेत. नमस्कार, मी अंशु काष्ट आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. या प्रभागातील प्रमुख समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि मेट्रो स्थानकाचा अभाव. मेट्रो थेट उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुमारे 150 एकर जागा विकासासाठी उपलब्ध होऊ शकते असा विश्वास कुणाल वेडे पाटील यांनी व्यक्त केला आहे. योग्य नियोजन आणि प्रशासनाशी समन्वय साधून हा परिसर नियोजित पद्धतीने विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे आणि तसे प्रयत्न देखील चालू आहेत. स्वच्छता हा देखील प्रभागातील एक गंभीर मुद्दा आहे. अनेक सेवा रस्त्यांवरती कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. सोसायटी कनेक्ट उपक्रमाअंतर्गत बावधन खुर्द येथील बेला विस्टा सोसायटीच्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत या देखील जाणून घेण्यात आले. सोसायटीच्या सदस्यांनीही विश्वास व्यक्त करत सकारात्मक सहकार्याची भावना दाखवली. या संपूर्ण प्रवासात कुणाल वेडे पाटील यांना महत्त्वाची साथ मिळत आहे ते म्हणजे त्यांच्या पत्नीची म्हणजेच वैशाली वेडे पाटील यांची. चांदणी चौक येथे नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनासोबत पाठपुरावा करत पादचारी पुलाला मान्यता मिळवून देण्यात आली. याशिवाय रस्त्यांचे डांबरीकरण करून प्रत्यक्षात रस्ता सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करत नागरिकांना दिलासा देखील कुणाल वेडे पाटील यांच्याकडून देण्यात आला होता. स्वामी विवेकानंद जलतरण तलावही त्यांच्या पाठपुराव्यामुळे नव्या स्वरूपात विकसित होत आहे आपल्याला असं दिसून येत आहे. एकूण प्रभाग 10 मध्ये सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडण्याची संधी आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. विकासाच्या दिशेने ठाम पावले टाकणारा हा प्रवास बावधन आणि कोथरूडकरांसाठी नक्कीच आशादायक ठरणार आहे. एकंदरीत पाहता प्रभाग क्रमांक 10 आज केवळ आश्वासनांच्या टप्प्यावर नाही तर प्रत्यक्ष कृतीच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, भविष्यातील गरजा आणि दीर्घकालीन विकास या तिन्ही बाबी केंद्रस्थानी ठेवून कुणाल वेडे पाटील यांनी मांडलेली दृष्टी स्पष्ट आणि विश्वासार्ह वाटते. वाहतूक, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरिकांशी थेट संवाद या सगळ्यांमधून प्रभागात बदल घडू शकतो ही भावना अधिक बळकट होत आहे. बावधन आणि कोथरूड डेपो परिसराला एक सुनियोजित, सुरक्षित आणि राहण्यायोग्य स्वरूप देण्याची ही संधी असून हा विकासाचा प्रवास नागरिकांच्या सहभागातून अधिक भक्कम होणार आहे.